नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 9 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा अत्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, श्रीकर परदेशी. हे नुकतंच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचं पद असतं मित्रांनो हे मुख्यमंत्र्यांचे सचिव असण्याचं. त्याला CMO म्हणलं जातं. जे चीफ मिनिस्टर ऑफिस असतं त्यांचे हे सचिव बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. श्रीकर परदेशी हे ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. 2001 च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी केंद्रामध्ये सुद्धा पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलेलं आहे. आणि आता ते महाराष्ट्रातील जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आता त्यांच्या CMOचे सचिव म्हणून आता काम करणार आहेत. तर एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे यांच्याविषयी. तसेच जे इतर महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये, त्यासुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर पहिले आहेत SSBचे प्रमुख म्हणून अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. BSFचे प्रमुख म्हणून दलजीत सिंग चौधरी, CRPFचे प्रमुख म्हणून अनिश दयाल सिंग यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. CISFचे प्रमुख राजविंदर सिंह भट्टी, NSGचे प्रमुख म्हणून B श्रीनिवासन, SPGचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख राहुल रसगोत्र, NDRFचे प्रमुख पियुष आनंद, NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन नियुक्ती म्हणून अनुराग गर्ग यांना करण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो जे आपले 3 सेना प्रमुख आहेत त्यांचे सुद्धा नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. तर त्या आपण लक्षात ठेवायच्या आहे. जसं भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग, भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. तसेच आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत. पहिली आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. तर हे अतिशय महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत ज्या आपल्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात. त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच गुगलने कोठे भारतातील पहिला गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हैदराबाद या ठिकाणी हे गुगलनं त्याचं गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे हे सेंटर कुठं स्थापन केलं जाणार आहे तर हैदराबाद या शहरामध्ये. आणि हे एक प्रकारचं विशेष असं आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा सेंटर असणार आहे. याद्वारे ॲडव्हान्स सिक्युरिटी आणि ऑनलाईन सेफ्टी प्रोडक्ट्सला विकसित करण्याचं महत्त्वपूर्ण योगदान हे या सेंटरद्वारे दिलं जाणार आहे. तर ही गोष्ट आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच हैदराबाद विषयी काही महत्त्वाच्या पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचं आहे. जसं भारतातील पहिला गोल्ड ATM याच शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी जे संत रामानुजाचार्य जे आहेत त्यांचं ते पुतळा आहे ते हैदराबाद शहरामध्ये उभं करण्यात आलेला आहे. भारतातील पहिला सोलर सायकल ट्रॅक हैदराबादमध्ये आहे. ग्रीन सिटी अवॉर्ड सुद्धा हैदराबाद शहराला देण्यात आलेला आहे. तर हे गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच गुगलचा उल्लेख आलेला आहे. तर गुगल विषयी आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. जसं याची स्थापना झालेली आहे 1998 या वर्षी. मुख्यालय आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या शहरामध्ये. आणि सध्या CEO आहेत भारतीय वंशाचे सुंदर पिचाई. तर या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच केंद्र सरकारने दर किती किलोमीटर क्षेत्रात एक पोस्ट ऑफिस स्थापन करण्याचं लक्ष ठेवले आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 3 किलोमीटरला सरकारने पोस्ट ऑफिस हे स्थापन करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर केंद्र सरकारनं नुकतंच एक लक्ष ठरवलेलं आहे की दर 3 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये एक पोस्ट ऑफिस हे सुरू केलं जाणार आहे. आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिस जर बघितलं तर ग्रामीण क्षेत्रामध्ये सुरू केलेले आहेत. त्यासोबतच जे इतर लक्ष्य आहेत आपल्या देशाचे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर भारत हे क्षयमुक्त करायचं आहे 2025 पर्यंत.
मलेरिया मुक्त भारत करायचा आहे 2030 या वर्षापर्यंत. शून्य कार्बन उत्सर्जनाचं जे काही लक्ष्य आहे ते आपल्याला गाठायचं आहे 2070 या वर्षापर्यंत. ऊर्जा आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे 2047 पर्यंत. भारतीय अंतराळ स्थानक जे आपल्या अंतराळामध्ये असणार आहे, ज्या ठिकाणी आपल्या अंतराळवीर जातात आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काही यान असतं ते उतरवतात, त्या ठिकाणी ते राहतात, तर ते आपण स्वतःचं बनवणार आहोत. सध्या आपण दुसऱ्याचं यूज करतो. ते 2035ला बनवलं जाणार आहे. त्यानंतर भारत मानवाला चंद्रावर पाठवणार आहे 2040 या वर्षामध्ये. तर हे अत्यंत महत्त्वाचे गोल्स आहेत, लक्ष्य आहेत आपल्या देशाचे, ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, बहरीन या देशामध्ये हे जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप होणार आहे. त्याचं आयोजन त्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर जागतिक वेटलिफ्टिंग जी चॅम्पियनशिप आहे त्याचं आयोजन बहरीन या देशामध्ये होणार आहे. त्याचा कालावधी असणार आहे 6 ते 15 डिसेंबर आणि यामध्ये मित्रांनो 3 भारतीय महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते 3 नावं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानेश्वरी यादव, बिंदिया राणी देवी आणि दितिमोनी सोनवाल हे 3 महिला खेळाडू या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहेत. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की जे आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टिंग फेडरेशन आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे तर 1905 ला. मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशातील लुझेन या ठिकाणी आणि सध्या प्रमुख आहेत मोहम्मद जलूद. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. नुकतेच सशस्त्र सेना झेंडा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 7 डिसेंबर हा नुकताच सशस्त्र सेना झेंडा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना झेंडा दिवस म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो. आणि का साजरा करण्यात येतो तर सशस्त्र बलांची वीरता, बलिदान हे सांगण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस भारतामध्ये साजरा करण्यात येतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे आपले 3 सेना प्रमुख आहेत त्यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. जसं भारतीय सेना प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी, भारतीय नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, भारतीय वायुसेना प्रमुख अमरप्रीत सिंग. हे आत्ताच मागं नियुक्त्यांमध्ये बघितलंय, तरी पण आपल्याला रिव्हिजन व्हावं आणि गोष्टी वारंवार वाचण्याची गरज पडू नये म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे रिव्हिजन हे परत परत घेत असतो. त्यासोबतच आपल्याला इतर जे दिनविशेष आहेत डिसेंबर या महिन्यामधले ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. 2 डिसेंबर परत जागतिक कॉम्प्युटर साक्षरता दिवस. 3 डिसेंबर रोजी जागतिक विकलांगता दिवस साजरा करण्यात आलेला आहे. 4 डिसेंबर भारतीय नौसेना दिवस. 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर हे दिनविशेष आपल्या परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. ते नोट डाऊन करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवायचे आहेत. ते विचारले जातात आपल्या परीक्षांमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्राचा या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहिजे आहे. तर हे जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, ते कोणाद्वारे याची घोषणा करण्यात आलेली आहे तर केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाकडून यांची घोषणा करण्यात आलेली आहे. तर यानुसार पहिल्या क्रमांकावर 2 राज्य आहेत त्रिपुरा आणि ओडिशा. त्यांनी प्रत्येकी 7 पुरस्कार पटकावलेले आहेत आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राला एकूण 6 पुरस्कार मिळालेले आहेत. तर हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. स्टार करून ठेवायचा आहे हा प्रश्न. तुम्हाला एक होमवर्क क्वेश्चन देऊन जातो आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री कोण आहेत ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना माहिती आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. पहिला विश्व ध्यानधारणा दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? अर्थात वर्ल्ड मेडिटेशन डे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 21 डिसेंबर हा पहिला वर्ल्ड मेडिटेशन डे अर्थात ध्यान धारणा दिवस साजरा करण्यात येणार आहे संपूर्ण जगामध्ये. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहणं गरजेचं आहे.
आणि पहिल्यांदाच हा जगभरामध्ये साजरा केला जाणार आहे. म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. नुकतंच जर बघितलं युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने सर्वसंमतीने 21 डिसेंबर हा जगभरामध्ये विश्व ध्यानधारणा दिवस साजरा करायला मान्यता दिलेली आहे आणि भारत याचं स्पॉन्सर करणार आहे या ध्यानधारणा दिवसाला. तसेच आपल्याला अजून एक महत्त्वाचा दिवस लक्षात ठेवायचा आहे 21 जून. त्या दिवशी जागतिक योगा दिवस असतो मित्रांनो. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे नव्यानं साजरा करायला सुरुवात झालेले दिवस आहेत या 2024 वर्षापासून ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तर 25 जून या 2024 वर्षापासून संविधान हत्या दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झालेली आहे. 25 मे जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात झालेली आहे. 5 ऑक्टोबर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस, 7 ऑक्टोबर भालाफेक दिवस म्हणून आता साजरा केला जाणार आहे. 23 ऑक्टोबर राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून भारतामध्ये आता साजरा करायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं या ठिकाणी क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता, इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मिशेल बाचलेट यांना इंदिरा गांधी शांती पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच जगातील सर्वात जलद धावणारा रोबोट स्टार-1 कोणत्या देशाने बनवला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, चीन या देशाने हा रोबोट बनवलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांना निवड करण्यात आलेली आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच एशियन क्रिकेट काउन्सिल अर्थात ACCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, शमी सिल्वा हे ACCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, नुकतेच अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टल कोणी लॉन्च केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अन्न, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की वर्ल्ड बँक रिपोर्ट 2024 नुसार भारतावरील 2023 या वर्षापर्यंत किती कर्ज आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, $646.79 बिलियन एवढं या वर्ल्ड बँक रिपोर्टनुसार भारतावरील कर्ज हे सांगण्यात आलेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 2 डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, काल एक आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केला जाणार आहे? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी अतिशय चांगल्या प्रकारे कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि अशाच प्रकारे तुम्ही होमवर्क क्वेश्चनला सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद हा द्यायचा आहे, याचं उत्तर द्यायचं आहे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये होणारच आहे. चला मग, ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना आपण उत्तर सांगणार आहोत. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला आहे? आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत की जे या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. त्यानंतर मित्रांनो, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स तसंच जे आपण इतर स्टडी मटेरियल जे मोफत आपल्या विद्यार्थ्यांसाठी टाकतो ते ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्या जवळ रिव्हिजनसाठी ठेवायचं आहे. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.